अभिजित दिपके यांचे वडील भगवान दिपके आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार। संसद परिसरामध्ये जे काही घडतंय, अभिजित दिपकेंनी आता उपोषण मागे घेतलेलं आहे, पण चलो संसदचा नारा कायम आहे। काय काय घडतंय तुम्ही टीव्ही स्क्रीनवर पाहत असालच, काय पहिली प्रतिक्रिया आहे? नाही मॅडम, आम्ही टीव्ही वगैरे काय बघत नाहीये। हा, पण आमची एकच इच्छा आहे की सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य कराव्या। अगदी भगवानजी, मी तुम्हाला एक क्विक सांगते काय काय घडतंय। तिथे अभिजित दिपके यांनी आपलं उपोषण मागे घेतलंय तब्बल 48 तासानंतर। सोनम वांगचुक यांनी विनंती केल्यानंतर। दुसरं, चलो संसदचा नारा त्यांनी कायम ठेवलाय। कॉकरोच जनता पार्टीची तुकडी आपण म्हणूया संसद परिसरात दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। संसद परिसरातला बंदोबस्त वाढवलेला आहे। बंदूकधारी जवान तैनात आहेत। आंदोलकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जातील याची सज्जता बघायला मिळतीये। मोठ्या प्रमाणावर दंगल नियंत्रण पथकही संसद परिसराच्या आत। दिपकेजी, हा बोला। आवाज येतोय भगवानजी तुमचा, आमच्यापर्यंत व्यवस्थित आवाज येतोय। 21 दिवस हे आंदोलन सुरू, बोला। माझं म्हणणं एवढंच आहे की सरकारने विद्यार्थ्यांच्या ज्या काय मागण्या आहेत त्या मान्य कराव्या, एवढंच माझं म्हणणं आहे। दिपकेंना पाठिंबा देण्याकरता राज्यभरातून आंदोलन हे केलं जात आहे। काय सांगाल तुम्ही या सगळ्या आंदोलकांना? आंदोलक हे सर्व शांततापूर्णच होणार आहे, लोकशाही मार्गाने होणार आहे आणि सर्व सुशिक्षित विद्यार्थी आहेत। हा, तर ते काही कुठल्याही प्रकारचा असं हे करणार नाहीत, त्यांच्या शक्तीचा गैरवापर करणार नाहीत किंवा कुठल्याही शासकीय मालमत्ता म्हणा किंवा कोणते प्रायव्हेट मालमत्ता इथपर्यंत ते काही नासधूस करणार नाहीत, मला याची गॅरंटी आहे। कारण हे सर्व शिकलेले विद्यार्थी आहेत। या शिकलेल्या विद्यार्थ्यांचं शासनाने एक त्यांचं म्हणणं मान्य करावं, माझी एवढीच अपेक्षा आहे। अगदी भगवानजी, इतके दिवस होतात, मुलं आंदोलन करतात, 21 दिवस होतात या सगळ्याला, पण आज मात्र ही अशी परिस्थिती निर्माण होते। काय वाटतं हे सगळं बघून? आंदोलकांकडून कुठलाही नियमाचा भंग केलेला नाही, लोकशाही मार्ग त्यांनी आतापर्यंत सोडलेला नाहीये। हा, त्यांचा लोकशाहीवर विश्वास आहे। सर्व संवैधानिक मार्गाने चाललेले आतापर्यंत जे काय चालू आहे ते। हा, आणि इथून पुढे सुद्धा ते सर्व संवैधानिक मार्गाचा अवलंब करणार आहेत। फक्त एवढंच आहे की सरकारने ह्याच्याकडे गांभीर्यानं बघावं आणि त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात। अगदी भगवानजी, या सगळ्या घडामोडीनंतर आता भेटीगाठींना सुद्धा वेग आलेला आहे। त्यांची जी प्रमुख मागणी होती की धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय शिक्षण मंत्री, यांनी राजीनामा द्यावा, तर धर्मेंद्र प्रधान अमित शहा यांच्या भेटीकरता पोहोचलेले आहेत। एकीकडे भेटीगाठी घडतायत, पण दुसरीकडे आंदोलक सुद्धा तितकेच आक्रमक। हे जर ह्या गोष्टी जर अगोदरच घडल्या असत्या, त्यांना काय आश्वासन दिलं असतं, काही वेळ मागून घेतला असता, तर हा प्रकार घडलाच नसता, विद्यार्थ्यांना तिथपर्यंत यायची गरजच पडली नसती। हे सगळं करायला उशीर झाला असं म्हणायचंय तुम्हाला? हा, शासनाने उशीर केलाय, हे पूर्वीच करायला पाहिजे होतं आणि यांच्याकडनं भरपूर वेळ देण्यात आलेला होता। तारीख सुद्धा यांनी निश्चित करत दिलेली होती। यांनी काही असं अचानकच म्हणलं नाही की त्यांना संसदेवर जाऊ म्हणून सांगितलं होतं, तर आमच्या मागण्या नाही झाल्या तर आम्ही संसदेपर्यंत जाऊ म्हणून। अगदी भगवानजी, अभिजित दिपके एकीकडे परदेशात शिक्षण घेतलेला मुलगा, तुमचा मुलगा जेव्हा देशात आला, या सगळ्या लढ्याला सुरुवात झाली आणि आता हा लढा या वळणावर येऊन ठेपलेला आहे। एक वडील म्हणून काय वाटतं हे सगळं पाहिल्यावर? हे सगळं पाहिल्यानं एक नागरिक, भारताचा नागरिक म्हणून माझं एक, आणि जे काय संवैधानिक मागण्या असतात नागरिकांच्या, त्यांच्यावर सरकारने गांभीर्याने विचार करावा, हे असं मला वाटतंय, माझी अपेक्षा आहे, हेच वाटतं मला। अगदी, पण आपल्या मुलाच्या नेतृत्वात आज इतकी मोठी चळवळ उभी राहते, अनेकांचा पाठिंबा मिळतो, दिल्लीत अनेक घडामोडी घडतात, एक वडील म्हणून काय भावना आहे?
ना भावना म्हणून काय नाही, माझा मुलगा चांगलंच काम करतोय, त्याच्यामध्ये वाईट काहीच नाहीये. हा, तो तिकडनं खरं म्हणजे संपूर्ण त्याचं सुख आणि ते ऐश्वर इकडं सोडून भारतात आलेला आहे. हम्म. हा, तर तो इकडे म्हणजे वैधानिक कार्यासाठीच आलेला आहे तो, आणि तो वैधानिक कार्यच करतो. त्याला यश मिळावं हीच माझी अपेक्षा आहे. अगदी या सगळ्या मुद्द्यावर तुमचं काही अभिजित दिपकेंशी काही बोलणं वगैरे गेल्या 1-2 दिवसात? नाही मॅडम, ते माझं मागच्या 4-5 दिवसांमध्ये काहीच बोलणं नाही झालेलं. शेवटचं बोलणं कधी झालेलं होतं? 5-6 दिवस झाले असतील. 5-6 दिवसापूर्वी बोलला होता तो मला. हम्म. हा, त्याच्यानंतर त्याचं माझं काही बोलणं झालेलं नाही. काय नेमकं बोलणं झालेलं, काय त्यांची भूमिका होती? नाही, काही त्यांनी एवढंच आम्हाला सांगितलं की तुम्ही काही चिंता करू नका, मी इथं सुरक्षित आहे म्हणून. अगदी एक आई वडील म्हणून, वडील या नात्यानं या सगळ्याविषयी चिंता वाटते अभिजित दिपके यांची? काय म्हणता? एक वडील या नात्यानं ही सगळी परिस्थिती बघितल्यावर चिंता वाटते का तुम्हाला अभिजित दिपकेंची? पहिल्याने चिंता वाटत होती. तो उपोषणाला त्यांनी बसला तेव्हा, कारण त्याला उपोषण करायची सवय नव्हती. हा, तेव्हा काळजी वाटत होती की त्याने आतापर्यंत कधी उपोषण केलेलं नव्हतं. अगदी, पण आता नाही, आता काय ते त्यांनी उपोषण सोडलंय वाटतं आता. असं बातम्यावर दिसतंय. काही 1-2 दिवसात काही भेट वगैरे घेणार आहात, पुन्हा संवाद साधला जाणार आहे, काही बातमी? नाहीये सध्या काही, म्हणजे त्याच्याकडे फोन नसल्यामुळे संवाद साधता येत नाहीये. अगदी अभिजितच्या आईंना, मातोश्रींना नेमकं काय वाटतंय हे सगळं बघितल्यावर? नाही, तिला काय नाही वाटत. ती याच्यामध्ये नाहीये, ती बोलू शकत नाहीये. अगदी अस्वस्थ आहेत त्या, हा, हे सगळं बघून? हा, बोलू शकत नाही. हा, अगदी खूप खूप धन्यवाद भगवानजी, आम्हाला वेळ दिलात आणि आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.